आता तुम्ही NCERT बघितली तर त्यामध्ये ट्रान्सलेशनची एक प्रोसेस दिलेली आहे. मग ट्रान्सलेशन म्हणजे काय? mRNA पासून प्रोटीन सिंथेसिस करणे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. मग प्रश्न हा पडतो की खाली mRNAच पाहिजे आणि त्याच्यापासूनच प्रोटीन बनतो का? नाही. तर ट्रान्सलेशनमध्ये mRNA, tRNA आणि rRNA हे सगळ्या टाईपचे RNA वापरले जातात. मग ट्रान्सलेशन म्हणजे काय? प्रोटीन सिंथेसिस करणे. मग कोणापासून? mRNA, rRNA आणि tRNA या तिघांपासून प्रोटीन सिंथेसिस करणे. मग तुमच्या डोक्यात प्रश्न येतो, तिघांचे काय वेगवेगळे रोल आहेत का? येस. mRNA वरती कोडॉन्स असतात. त्या कोडॉन जे असतात ते कोडॉन म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. tRNA हा ट्रान्सफर RNA असतो. हा अमायनो ॲसिड आणण्याचं काम करतो आणि rRNA जो आहे हा एन्झाईमच्या पद्धतीने म्हणजे एन्झाईममध्ये ॲक्ट होतो. म्हणूनच rRNAला आपण पेप्टिडिल ट्रान्सफरेज असं म्हणतो. ट्रान्सलेशनसाठी कधी विचारलं की कोणत्या टाईपचा RNA वापरला जातो, तर आपला आन्सर आहे mRNA, rRNA आणि tRNA. या सगळ्यांची मोलाची भूमिका आहे ट्रान्सलेशन करण्यासाठी.